पट्टू रेडर आहे रेड मोर्चा वरती बघावं लागेल कशा प्रकारे खेळ केला जाईल अक्षताच्या माध्यमातून डिफेन्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न प्रेशर बनवला जातोय डिफेन्स वरती आणि निश्चितच हालचाल केली जाते मैदानावर पुन्हा एकदा अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न मैदानावरती डिफेन्सचा सपोर्ट टॅकल होतोय सक्सेसफुल मैदानावर पाहायला मिळतोय निश्चितच गुणसंख्येचं खातं खोललं जातंय डिफेन्स वळणे एक असा सामना मैदानावरती पाहायला मिळतो रिती हडकर रेडर आहे रेड मोर्चावरती चालल्या दुसऱ्या चढाई त्या ठिकाणी बेंच वरती निश्चितच पाहायला मिळेल थोडासा टेप पाहायला मिळतोय बेताळ भविष्य जर्सी नंबर 3 आयकॉन मैदानावर बघावं लागेल कशा प्रकारे खेळ केला जाईल येणाऱ्या काळात कशा प्रकारे खेळ होईल कोणता संघ असेल फायनलचं तिकीट गाठणारा हे मात्र पाहणं तेवढंच महत्वपूर्ण असेल बघितलं गेलं तर क्वालिफायर 1च्या सामन्यात झालेल्या चुकांवर विचार विनिमय करत एक नवीन स्ट्रॅटेजी आखत या नवीन जोशात नवीन उर्मेदीत सज्ज होतोय वेताळ भविष्य संघ मात्र निश्चितच एलिमिनेटरच्या सामन्यात त्या ठिकाणी विजय संपादन करत या क्वालिफायर 2च्या सामन्यात त्या ठिकाणी निश्चितच प्रवेश करतोय हनुमान स्पोर्ट संघ बघावं लागेल कशा प्रकारे खेळ केला जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून 2 विरुद्ध 1 असा गुणफलक मैदानावरती रिती हडकर रेडर आहे रेड मोर्चावरती निश्चितच बोनसचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय लेफ्ट कॉर्नर वरती मात्र येणारी वेळ सांगेल बोनस गुण मिळेल किंवा नाही टाइम वेस्ट करण्याचा प्रयत्न बीड लाईनचा वाचतोय आणि निश्चितच माघारी परतण्याचा देखील इरादा बोनस गुणासह माघारी 3 विरुद्ध 1 असा गुणफलक मैदानावरती पाहायला मिळतो आणि त्यानंतर रेडर रेड मोर्चावरती हनुमान स्पोर्ट्स बाजार संघाची लढाईपट्टू रेडर आहे रेड मोर्चावरती फुल ऑन स्क्वॉड मैदानामध्ये पाहायला मिळतोय वेताळ भव्य प्रतिष्ठान संघ फुल ऑन स्क्वॉड मैदानामध्ये पाहायला मिळतोय बघावं लागेल कशा प्रकारे खेळ केला जाईल बॅकवर्ड करण्याचा प्रयत्न मिड लाईनचा वायर रोखला जातोय थोडीशी चूक झाली होती मात्र डिफेन्सचा योग्य वेळी सपोर्ट आणि टॅकल सक्सेसफुल पाहायला मिळतोय अक्षता बॅकवर्ड करण्याचा प्रयत्न चुकला होता आणि निश्चितच जर्सी नंबर 3 रिती हडकर पुन्हा एकदा रेडर आहे रेड मोर्चावरती हँड टच करण्याचा प्रयत्न कॉर्नरच्या खेळावरती सक्सेसफुल प्रयत्न पाहायला मिळतोय मैदानावर उपस्थित सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत युट्यूबच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जात आहेत घर बसल्या आस्वाद घेत आहेत या स्पर्धेत जात आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत 5 विरुद्ध 1 असा गुणफलक मैदानावरती पाहायला मिळतोय निश्चितच बघावं लागेल रिवाइव्ह केलं जाईल का निश्चितच हे मात्र पाहणं तेवढंच महत्वपूर्ण 4 गुणांची आघाडी 4 गुणांची पिछाडी ती म्हणजे हनुमान स्पोर्ट्स बाजार संघाची पहिल्याचा खेळ प्रगतीपथावर काही मिनिटांचा खेळ हा समाप्त होतोय मैदानावरती आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर 3 रेडर आहे रेड मोर्चावरती 4चा डिफेन्स कबड्डीच्या पटलावरती सगळ्यात कठीण डिफेन्स ज्याला म्हटलं जातं तो 4चा डिफेन्स फुलवर चढाई करून पॉइंट घेतला जाईल का हे मात्र पाहणं तेवढंच महत्वपूर्ण असेल रिती हडकर रेडर आहे रेड मोर्चावरती निश्चितच हँडटच सुरेख हँडटच पाहायला मिळतोय सेंटरच्या खेळाडूवरती आणि पुन्हा एकदा 1 गुण घेऊन बाहेर परत एका गुणासह गुणसंख्या परावरती 6 विरुद्ध 1 असा सामना मैदानावर पाहायला मिळेल 5 गुणांची आघाडी पहिल्या मधील काही मिनिटांचा खेळ त्या ठिकाणी समाप्त आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धी चावकर रेडर आहे रेड मोर्चावरती बघावं लागेल कशा प्रकारे खेळ केला जाईल का टच पॉइंट घेऊन निश्चितच रिवाइव्ह केलं जाईल का रेडर थोडस संतुलन बिघडते लॉबीत त्या ठिकाणी प्रवेश करते म्हणजेच रेडर या ठिकाणी आउट असेल 7 विरुद्ध 1 असा गुणफलक 6 गुणांची आघाडी आणि त्यानंतर शेवटचे 2 खेळाडू बाकी असतील मैदानामध्ये सुपर टॅकल ऑन आहे बघावं लागेल कशा प्रकारे खेळ केला जाईल डिफेन्सच्या माध्यमातून वा रेडिंग प्रदर्शनच्या माध्यमातून डिफेन्स मध्ये हालचाल जोरदार हालचाल दोन्ही कॉर्नरवरती 2 खेळाडू अपूर्व आणि त्यानंतर पुन्हा एकदा बघावं लागेल निश्चितच एका गुणाचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून आणि गुणसंख्या परावर्तित होईल 8 विरुद्ध 1 असा गुणफलक मैदानावरती 7 गुणांची आघाडी त्या ठिकाणी पाहायला मिळते वेताळ भावी प्रतिष्ठान संघाची आणि त्यानंतर शेवटचे खेळाडू अपूर्व त्या ठिकाणी पाहायला मिळेल रेडर रेड मोर्चावरती हँड टच करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय बोनसचा देखील प्रयत्न निश्चितच बघावं लागेल येणारी वेळ सांगेल बोनस गुण मिळेल किंवा नाही डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल केली जाते अपूर्वाच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा शेवटच्या 10 सेकंदांचा बजर वाजतोय टच पॉइंट घ्यावा लागेल ऑल आउट पासून वाचवलं जाईल का निश्चितच टॅकल सक्सेसफुल होतोय 1+2 3 2 विरुद्ध 11 असा गुणफलक 9 गुणांची आघाडी ऑल आउट झालेला संघ ऑल इन होतोय मैदानावर आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर 3 पुन्हा एकदा रिती हडकर रेडर आहे रेड मोर्चावरती बोनसचा अटेम्प्ट पुन्हा एकदा पाहायला मिळतो रितीच्या माध्यमातून मात्र येणारी वेळ सांगेल बोनस गुण मिळेल किंवा नाही थोडीशी पिछाडी आणि पहिल्याचा खेळ हा प्रगतीपथावर 11 विरुद्ध 2 असा गुणफलक मैदानावरती पाहायला मिळतोय
10 सेकंदांचा बजर. पुन्हा एकदा बोनस गुण आणि बोनस गुणासह गुणसंख्या पुन्हा एकदा परावर्तित. 12 विरुद्ध 2 10 गुणांची आघाडी प्राप्त करतोय वेताळ भाविक प्रतिष्ठान संघ. त्याच्या नार्वेचा रेडर आहे रेड मोर्चावरती. निश्चितच डिफेन्स मध्ये त्या ठिकाणी 7 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. बोनसचा प्रयत्न, बोनसचा अटेम्प्ट मैदानावरती बघावं लागेल. बोनस गुण मिळेल किंवा नाही. टाइम वेस्ट करण्याचा प्रयत्न मिड लाईन जवळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा माघारी बोनस गुणासह माघारी 1 गुणाची आघाडी त्या ठिकाणी. पुन्हा एकदा 1 गुणाची बढत पाहायला मिळते. 3 डॅश मैदानावरती पाहायला मिळतोय. रेडर डॅश रीतीची झालेली उचल बांगडी मैदानावरती. निश्चितच सक्सेसफुल पॉवरफुल डॅश. सिद्धी सावकर टॅकल इनिशिएट करते. टाइम आउट घेतला मोर्चावरती. बघावं लागेल काजल नार्वेकर रेडर आहे रेड मोर्चावरती. बोनसचा अटेम्प्ट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. राईट कॉर्नर वरती येणारी वेस्ट सायकल बोनस गुण मिळेल किंवा नाही. निश्चितच 6चा डिफेन्स मैदानावरती पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बोनस गुण घेऊन माघारी आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेडर आहे रेड मोर्चावरती. बघावं लागेल कशा प्रकारे खेळ केला जाईल या रेडरच्या माध्यमातून. डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते रेडरच्या माध्यमातून. सी फॉर्मेशन मध्ये पाहायला मिळतोय डिफेन्स मैदानावरती. हनुमान स्पोर्ट्स बाजार संघाचा बोनसचा अटेम्प्ट पाहायला मिळतो. येणारी वेस्ट सायकल बोनस गुण मिळेल किंवा नाही. पुन्हा एकदा निर्धारित 30 सेकंदांचा अवधी देखील समाप्तीच्या दिशेने. 10 सेकंदांचा बजर वाजतोय. बोनस गुणासह माघारी परतते. 5 विरुद्ध 13 असा गुणफलक. 8 गुणांची आघाडी. सन्माननीय सुंदर कुंभार यांचे या ठिकाणी आगमन होतोय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती असेल की आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. 1 गुणाचा इशारा. पुन्हा एकदा अक्षता थोडी चूक करते मैदानावरती. टॅकल करण्याचा प्रयत्न फसतोय. 6 विरुद्ध 13 असा गुणफलक. त्यानंतर पुन्हा एकदा रेडर आहे रेड मोर्चावरती. मागच्या चढाई त्या ठिकाणी बोनस गुण घेतला होता. या चढाईत कोणती कमाल करण्याचा प्रयत्न असेल हे मात्र बघावं लागेल मैदानावरती. निश्चितच टो टच करण्याचा प्रयत्न, स्किलचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बोनसचा अटेम्प्ट. बोनस गुण पुन्हा एकदा पाहायला मिळतोय मैदानावरती. आणि त्यानंतर पुन्हा एकदा काजल नार्वेकर रेडर आहे रेड मोर्चावर. 6 विरुद्ध 14 असा गुणफलक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 4 खेळाडू बाकी, 5 खेळाडू बाकी. 5चा डिफेन्स मैदानावरती. 5 विरुद्ध 1 असा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. बघावं लागेल बजर देखील वाजतोय. सुरेख खेळ काजलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय मैदानावरती. 14 7 गुणांची आघाडी. पुन्हा एकदा रेडर आहे रेड मोर्चावरती. बघावं लागेल कशा प्रकारे खेळ केला जाईल या रेडरच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 रेड वरती 2 बोनस गुण. पुन्हा एकदा अटेम्प्ट पाहायला मिळतोय बोनसचा. निश्चितच बघावं लागेल काय घडेल या रेड वरती. टाइम आउट घेतला जातोय. वेताळ 5 विरुद्ध 7 असा गुणफलक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 5चा डिफेन्स मैदानावरती निश्चितच पाहायला मिळतोय. 2च्या इंतर मध्येच रीती हडकर ही पाय फोन मैदानावरती सज्ज होते. निश्चितच बघावं लागेल कशा प्रकारे खेळ केला जाईल. रीतीमध्ये हँड टच करण्याचा प्रयत्न निश्चितच पाहायला मिळतोय. सेंटरच्या खेळाडूवरती हँड टच करण्याचा प्रयत्न. निर्धारित 30 सेकंदांचा अवधी या समाप्तीच्या दिशेने. थोडीशी चूक ही डिफेन्सच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा 1 गुण घेऊन माघारी परतते. आणि त्यानंतर गुणसंख्या 8 विरुद्ध 15 असा गुणफलक पाहायला मिळतोय मैदानावर. पुन्हा एकदा रेडर रेड मोर्चावरती त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जर्सी नंबर 3 रिद्धी हडकर रेडर आहे रेड मोर्चावरती. पुन्हा एकदा टॅकल करण्याचा प्रयत्न आणि टॅकल सक्सेसफुल. बॅक टू बॅक दुसऱ्या रेडवर टॅकल सक्सेसफुल. सिद्धी सावकर आणि अपूर्वा परबची चेन टॅकल मैदानावरती सक्सेसफुल पॉवरफुल टॅकल. हनुमान स्पोर्ट्स बाजार संघाचा 9 विरुद्ध 16 असा गुणफलक. शेवटचे 3 खेळाडू बाकी आहेत. निश्चितच कॉर्नर वरती निश्चितच त्या ठिकाणी हँड टच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 1 गुणाचा इशारा त्या ठिकाणी येतोय. टाइम आउट घेतला जातोय. हनुमान स्पोर्ट्स बाजार संघ पुन्हा एकदा रेडर आहे रेड मोर्चावरती. निश्चितच बघावं लागेल शेवटचे 2 खेळाडू बाकी असतील. रेडर रेड बोर्डच्यावरती 3 सक्सेसफुल रेड ही या रेडरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे मैदानावरती. पुन्हा एकदा बोनसचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय मैदानावरती. बघावं लागेल कशा प्रकारे खेळ होईल मैदानावरती. डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते. टो टच करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. निर्धारित 30 सेकंदांचा अवधी या समाप्तीच्या दिशेने.
बोनसचा प्रयत्नच राहतोय. दुसरा पाय जो हवेत हवा होता तो नव्हता त्या ठिकाणी. पुन्हा एकदा लाईन कट देखील पाहायला मिळते. पहिला प्रयत्न लाईन कट आणि दुसरा पाय जो हवेत होता तो दुसरा प्रयत्न झाला होता बोनसचा. तो प्रयत्न मात्र प्रयत्नच राहतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक गुण घेऊन माघारीपर्यंत कोमल काजल आणि त्यानंतर पुन्हा एकदा गुणसंख्या 11 विरुद्ध 16 असा गुणफलक. शेवटची खेळाडू बाकी आहे. निश्चितच पुन्हा एकदा काय घडेल या रेड वरती हे मात्र बघावं लागेल. बोनस त्या ठिकाणी फ्री सोडला जातोय. बघावं लागेल का टॅकल केला जाईल. समोरून टॅकल डिफेन्सचा सपोर्ट. टॅकल सक्सेसफुल. 1+ बोनस पॉइंट मिळेल. मात्र वेताळ व्हावी फ्रेशनर संघाची. निश्चितच रेड मोर्चा वरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काजल नार्वेकर रेडर आहे रेड मोर्चा वरती. बोनस टीम त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस रेड मोर्चावरती यावेळेस किती गुणांची कमाई या मॅच मध्ये पाहायला मिळते. निश्चितपणे पाहावं लागेल का निर्णायक ठरेल ही मॅच. रेड कशा प्रकारची कामगिरी करते बेहतर होय भेटणार संघासाठी. निश्चितपणे पाहावं लागेल या मैदानावरती. निश्चितपणे पंचांची 4 बोट आकाशाकडे निश्चितपणे जात आहेत. 4 गुणांची निश्चितपणे चढाई या मैदानात मॅच मध्ये पाहायला मिळते. गुणसंख्या तब्बल ही परावर्तित पाहायला मिळेल. 20 विरुद्ध 28 गुणसंख्या निश्चितपणे पाहायला मिळते. चिपणे 2 खेळाडू शिल्लक असतील. जसे क्रमांक 3 असेल यावेळी रेड मोर्चावरती. निश्चितपणे एकाच रेडने समजा चित्र देखील यावेळेस बदललं गेलं. कॅप्टन कंट्रोल. यावेळेस सुरेख टॅकल बनावा लागेल. अक्षर टॅकल इनिशिएट करते. आपल्या संघासाठी वारंवार टॅकल इनिशिएट करते. सक्सेसफुल टॅकल देखील करताना पाहायला मिळते. 21 विरुद्ध 29 गुणसंख्या असेल यावेळेस. काजल असेल यावेळेस रेड मोर्चावरती. माघारी पडताची पण यावेळेस बोनस गुण घेऊन मात्र माघारी पाहायला मिळते. त्यानंतर पुन्हा एकदा 22 विरुद्ध 32 10 गुणांची आघाडी मात्र यावेळेस पाहायला मिळते. भेटा भय भेटणार संघाच्या माध्यमातून. शेवटची 5 मिनिटं असतील. अंतिम 5 मिनिट या मॅचची. चिपणे कशा प्रकारचा खेळतोय का कमबॅक केलं जाईल. हनुमान 32 गुणसंख्या 22 गुणांवर पाहायला मिळतोय. तो म्हणजेच हनुमान स्फोट माणगाव बाजार संघावर 33 गुणांवर चिपणे पाहायला मिळतं. वेताळ भावी भेटण्याचा संघ चिपणे सुरेख खेळ 11 गुणांची आघाडी यावेळेस मात्र पाहायला मिळते. वेताळ भावी भेटणार संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा काजल असेल चिपणे यावेळेस का चित्र बदलेल्या सामन्याचं का वापसी केली जाईल पाहावं लागेल या मॅच मध्ये. 23 विरुद्ध 33 अशी गुणसंख्या. चिपणे आपल्या 30 सेकंदाच्या वेळेस चित्र क्रमांक 10 असेल यावेळेस रेड मोर्चावरती. काजल असेल यावेळेस रेड मोर्चावरती. पाहावं लागेल काजलच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ या मॅच मध्ये होतोय. चिपणे माघारी परत ते बोनस गोल्ड चिपणे घेतला जातोय. बाजूने बोनस गोल्ड दोन्ही संघाच्या बाजूने चिपणे घेताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस चिपणे पाहावं लागेल की 25 विरुद्ध 35 अशी गुणसंख्या. यावेळेस असेल काजल असेल रेड मोर्चावरती. पाहावं लागेल माघारी परत बोनस गोल घेऊन मात्र माघारी पाहायला मिळते. यावेळेस पाहायला मिळतोय 25 विरुद्ध 35 अशी गुणसंख्या. शेवटची 3 मिनिटं असतील या मॅच मधील. शेवटची 180 सेकंद असतील का केली जाईल वापसी या मॅच मध्ये. यावेळेस किती गुण या रेड मध्ये पाहायला मिळत आहेत पाहावं लागेल. टॅकल इनिशिएट केला होता काजल नार्वेकरने. त्यानंतर मात्र किती खेळाडू निश्चितपणे गाडी याच्याकडून रोख रुपये 500 रुपयांचं भारत जिंकत गणेश गाडीकडून. जसे क्रमांक 3 असेल यावेळेस पाहायला मिळतोय. सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. ऑल आउट होतं यावेळेस हनुमान स्फोट माणगाव बाजारचा संघ.
सव्वीस विरुद्ध 43 ची गुणसंख्या असेल यावेळी मैदानावरती. शेवटची 2 मिनिटं अंतिम 120 सेकंद असतील मॅच मधील. 26 विरुद्ध 43 ची गुणसंख्या. निश्चितपणे या मॅच मध्ये जवळपास आपली पकड या ठिकाणी मजबूत करतोय वेताळ होय संघ. चिपणे दुसरा बसून पाहावं लागेल का कमबॅक केले जाईल. चिपणे एखादा चमत्कार या मॅच मध्ये वापसी करून देऊ शकतो. हनुमान स्पोर्ट बाजार विरुद्ध 43 असलेली गुणसंख्या यावेळी मैदानावरती. माघारी परतते बोनस गोल घेऊन मात्र यावेळी माघारी पाहायला मिळते. टाइम आउटचा इशारा घेऊन स्पर्धेत पाहायला मिळते. यावेळेस चिपणे सुरेख हँडटच बनावा लागेल. कॉर्नरच्या खेळाडू चिपणे हँडटच केला जातोय. यावेळेस 27 विरुद्ध 44 गुणसंख्या पाहायला मिळेल. शेवटचे 1 मिनिट असलेले या मॅच मधील. बोनस गोल घेऊन चिपणे माघारी पाहायला मिळते. 28 विरुद्ध 44 गुणसंख्या असेल यावेळी मैदानावरती. यावेळेस मात्र टॅकल होतोय. दरम्यानच्या काळात पार्थिक होतंय. अक्षयसाठी पार्थिक होतंय ते म्हणजेच अक्षय गाडी